100 वर्षापूर्वी जे रोमन लोक होते तर ते मशरूमचा नैवेद्य म्हणून मशरूमचा नैवेद्य म्हणून देवाला द्यायचे. म्हणजे मशरूमला ते संजीवनी समजायचे किंवा मॅजिक मशरूम समजायचे. आणि आत्ता कुठे मशरूमला म्हणजे 10 वर्षामध्ये अवेअरनेस आलेला आहे. पण जे काही पूर्वज लोक आहेत त्यांना बऱ्यापैकी माहिती होतं. आणि जे काही आदिवासी लोक आहेत त्यांनाही बरीच मशरूमची माहिती असते. आता तुम्हाला माहिती असेल पावसाळ्यामध्ये एक मशरूम निघते ज्याची लांब दांडी असते आणि इयरबडसारखी त्याची कॅप असते. तर त्या मशरूमला काही लोक सुरसुरी म्हणतात, कोणी टेकोडी म्हणतात. आणि पावसाळ्यामध्ये सुद्धा ही मशरूम लोक विकतात. जसं भंडारा साईड आहे, छत्तीसगड साईड आहे महाराष्ट्रामध्ये, तर तिथेही 1200 रुपये किलोनी सुद्धा मशरूम विकतात आणि लोक अक्षरशः ही मशरूम आवडीने खातात. तर अशा प्रकारे आता बराच अवेअरनेस मशरूमचा झालेला आहे. लोक वेगवेगळ्या व्हेरायटी ज्या आहे मशरूमच्या ते खायला लागलेले आहे. पुरातन काळापासून लोक मशरूम खातात. म्हणजे असं काही नाही आहे. फक्त अवेअरनेस जो आहे तर तो आता 10 वर्षामध्ये जास्त झालेला आहे मशरूमचा.